पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। उभारिला हात जगी जानविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचिकासी पुरे धनी। एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी, आल्या याचिकासी पुरे धनी। दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, आल्या याचिकासी पुरे धनी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या प्राण प्रतिष्ठेचा अभंग आहे। तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, उभारिला हात जगी जानविली मात। तुकोबाराय म्हणतात, मी हात वर करून सांगतो आणि हे जगो तुम्हाला जाणीव करून देतो। कशाची जाणीव आपण पुढे पाहूयात। ती जाणीव काय आहे, तुकोबाराय जगाला कशाची जाणीव करून देत आहेत हे पुढे पाहूया आपण। पण जी जाणीव करून द्यायची, ती जाणीव करून देत असताना तुकोबाराय हात वर करून ती जाणीव करून देत आहेत। उभारिला हात जगी जानविली मात। कुठलाही सुखाचा प्रसंग असेल तर माणसाची हात आपोआप वर जातात। एखाद्या गावामध्ये पाटील आहे, श्रीमंत आहे, मोठा माणूस आहे आणि खूप दिवसांनी त्याला मुलगा झाला। आपण हात वर करून सांगतो जगाला, अरे पाटलाला मुलगा झाला, पाटलाला मुलगा झाला। हात वर करून सांगतो। उभारिला हात, हात उभारून सांगतो, हात वर करून सांगतो। आणि ज्यावेळेस हात वर करून सांगतो ती आनंदाची बातमी असते, किंवा आनंदाची बातमी सांगताना हात वर जातातच। आमदारकीचा निकाल लागलाय, तुमच्या जवळचा मनुष्य आमदारकीला निवडून आलाय, उड्या मारता, तुम्ही नाचता, हुर्रे करता, हात वर करता, अरे साहेब निवडून आले, साहेब निवडून आले, साहेब निवडून आले, असे हात वर करू, हात वर करू। मुलगा MBBS ला लागला, हात वर करून सांगता, माझा मुलगा MBBS ला, माझा मुलगा MBBS ला लागला। नोकरी लागली, हात वर करून सांगता, मला नोकरी लागली, मला नोकरी लागली। तात्पर्य आनंदाच्या प्रसंगी माणसाचा हात आपोआप वर जातो, किंबहुना माणूस वर हात करून सांगतो, नवे नवे आपोआपच वर जातो। नैसर्गिक आहे। आनंदाची बातमी सांगताना, आनंद प्रगट करताना मनुष्य हात वर करून सांगतो, काय आनंद झालाय। तुकोबाराय बोलले, हकारोनी सांगे तुका, नाम घेतल्या विन राहू नका। तुकोबाराय म्हणतात, मी हात वर करून सांगतो आणि हाक मारून सांगतो। हकारोनी म्हणजे हाक मारणे। कोणाला हाक मारायची असेल तर आपण हात वर करतो, असे हात वर करायचे, ए अमक्या, ए ढमक्या, इकडे इकडे इकडे,
कुणाला हाक मारायची आपण हात वर करून सांगतो. हकारोनी सांगे तुका नाम घेतल्याविन राहू नका. कुणाला हाक मारायची आपण हात वर करतो. उभारोनी बाहे विठो पालवित आहे. तात्पर्य कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल, सुखाचा प्रसंग असेल तर माणसाची हात वर जातात आणि मनुष्य हात वर करून जगाला सांगत असतो, ओरडू ओरडू काय खुशखबर आहे ती. तसं तुकोबारायला आनंद झालाय. आणि तुकोबाराय तो आनंद सांगण्यासाठी हात वर करतायत आणि समाजाला जाणीव करून देत आहेत. काय बरं हा आनंदाचा प्रसंग आणि काय लोकांना जाणीव करून देतात तुकोबाराय. कशाची जाणीव वर करून देत आहेत हात वर करून. तुकोबाराय आनंदी आहेत. महत्वाचा संदेश जगाला देत आहेत आणि हात वर करून देत आहेत. ही कसली जाणीव जगाला करून देत आहेत तुकोबाराय. हा कसला संदेश जगाला देत आहेत तुकोबाराय. तर या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, देव बैसले सिंहासनी आल्या याचिकासी पुरे धनी. देव बैसले सिंहासनी आल्या याचिकासी पुरे धनी. हे लोक हो, हे बाबो, मी हात वर करून तुम्हाला जाणीव करून देतो. मी हात वर करून तुम्हाला सांगतोय काय, तर देव सिंहासनावर बसलेत. देव सिंहासनावर बसलेत. आता जा देवाकडं, घ्या दर्शन, मागा काय मागायचं. करा देवाची भक्ती, करा देवाची सेवा. जा देवाकडं आणि मागा देवाला. का तर देव आता 24 तास उपलब्ध आहे. तो सिंहासनावर बसला आहे. देव सिंहासनावर बसलेत ही आनंदाची बातमी आहे. देव सिंहासनावर बसले त्यामुळे तुकोबारायाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. आणि ज्यावेळेस मनुष्य आनंदी होतो त्यावेळेस त्याचे हात आपोआप वर जातात. तुकोबारायाचे हात वर गेलेत. उभारोनी हात, उभारोनी हात जगी जानविली मात. तुकोबारायाचे हात आनंदाने आपोआप वर गेलेत आणि हात वर करून तुकोबाराय जगाला जाणीव करून देत आहेत. जगाला सांगतायत की बाबांनो, देव सिंहासनावर बसलेत. देव सिंहासनावर बसलेत. या या आता देवाकडे. देव आता कायमचा इथं आहे. मग हा कोणता देव आहे की जो सिंहासनावर बसलाय आणि कायमचा बसलाय आणि ज्याच्याकडे तुकोबाराय बोलावतायत आपल्याला. तर हा देव आहे पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा, की जो पंढरपुरात कायमचा सिंहासनावर बसलाय. आणि ही आनंदाची बातमी तुकोबाराय जगताला हात वर करून सांगतायत की या आता पंढरपुरात विठ्ठल पांडुरंग परमात्मा सिंहासनावर बसलाय, त्याला भेटा, दर्शन घ्या, मागा काय मागायचं. तुमची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करेल. आणि म्हणून या आनंदाच्या प्रसंगी तुकोबारायचे हात आपोआप वर जात आहेत आणि तुकोबाराय हात वर करून जगाला जाणीव करून देत आहेत. जगाला सांगतायत की आता पंढरपुरात पांडुरंग परमात्मा सिंहासनावर बसलाय. आणि म्हणून महाराज लिहित आहेत, उभारिला हात, उभारिला हात जगी जानविली मात. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर बसलेत. पांडुरंग परमात्मा पंढरपुरात सिंहासनावर बसला हे तुकोबाराय सांगतायत. आणि ते हात वर करून. सिंहासन
काय असतं सिंहासन? सिंहासन ही एक विशाल रत्नजडित खुर्ची असते की जिला सोन्याचा चांदीचा मुलामा दिलेला असतो. कधी कधी नुसत्या सोन्याचं सिंहासन असतं, कधी कधी नुसत्या चांदीचं सिंहासन असतं, पण कधी कधी लाकडाचं असतं आणि त्या लाकडाच्या सिंहासनाला सोन्याचा किंवा चांदीचा पत्रा मडवलेला असतो. त्या सिंहासनाचा वरचा भाग सिंहाच्या तोंडासारखा बनवलेला असतो आणि या सिंहासनावर राजा बसतो, सोबत राणी बसते आणि या सिंहासनावर देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केल्या जाते. तर अशा सिंहासनावर पांडुरंग परमात्मा आरूढ झालाय. तिथे पुंडलिकाने पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. देव सिंहासनावर बसलेत. या पंढरीला. हा महत्वाचा निरोप, महत्वाचा संदेश तुकोबाराय जगाला देत आहेत आणि हात वर करून देत आहेत. उभारिला हात जगी जानविली मात. उभारिला हात जगी जानविली मात. पांडुरंग सिंहासनावर बसलेत. देव बैसले सिंहासनी. सिंहासनावर देवाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. परंतु पंढरपुरातला देव सिंहासनावर बसला नाही, सिंहासनावर उभा आहे. आणि पांडुरंगाच्या पायाखालची वीट हेच पांडुरंगाचं सिंहासन आहे. सिंहासनी खुर्ची असते, त्याचं तोंड सिंहाच्या आकाराचं असते आणि त्या सिंहासनावर पराक्रमी मनुष्य बसतो आणि तो पराक्रमी मनुष्य राजा असतो. सिंहासनावर बसलेला राजा सिंहासारखा पराक्रमी असतो, म्हणून ते सिंहासन आहे. राजाचाही राजा भगवंत हा पराक्रमी, म्हणून तोही सिंहासनावर आरूढ होतो. नरा माझी राजा, विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. ज्ञानोबा आहे. नरा माझी राजा, विभूती विशेष माझा. मनुष्यामध्ये राजा मी आहे, देव म्हणतायत आपल्या विभूती सांगताना. कृष्ण बोलतायत 10व्या अध्यायात, नरा माझी राजा, विभूती विशेष माझा. मनुष्यामध्ये राजा मी आहे, अर्थात मनुष्यामध्ये जो राजा असतो तो कृष्ण असतो. राजा साक्षात पांडुरंग असतो. राजा भगवंताचं प्रतिनिधित्व करीत असतो. राजाला प्रजा देव समजून वंदन करते. राजा साक्षात महाविष्णू असतो. आणि म्हणून सिंहासन बहुतेक करून राजासाठीच असते. मग मनुष्य रूपातला राजा असो की देव रूपातला राजा असो. आणि मनुष्य रूपातला राजाही देवच आहे. मी बोललो नरा माझी राजा, विभूती विशेष माझा. मनुष्य रूपात जो राजा असतो तो साक्षात महाविष्णू असतो, देव असतो. आणि मग सिंहासन राजाला अर्थात देवालाच असते. परंतु आमचा पंढरपुरातला राजा, पंढरपुरातला देव सिंहासनावर बसला नाही, सिंहासनावर उभा आहे. आणि पंढरपुरातल्या देवाचं सिंहासन ही वीट आहे. खुर्ची नाही, वीट आहे. काय इतिहास आहे या विटेचा? ज्या विटेवर साक्षात पांडुरंग परमात्मा उभा आहे त्या विटेचा इतिहास काय? पुंडलिकाकडं आणि तिथून पांडुरंगाकडे ही वीट कशी आली? खूप जुन्या काळी एक
व्रत्रासुर नावाचा राक्षस होता. त्याला 3 तोंड होती. एका तोंडानं तो वेदाचं अध्ययन करायचा, दुसऱ्या तोंडानं गायन करायचा आणि तिसऱ्या तोंडानं गलिच्छ कर्म करायचं, गलिच्छ वाणी वापरायची. हा राक्षस तपश्चर्येच्या बळावर लोकांना त्रास देऊ लागला. तपश्चर्या करावी, वरदान मागून घ्यावं, प्रजेला त्रास द्यावा. त्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला. एकदा तो इंद्रपदाच्या लालसेने तपस्येला बसला. हे इंद्राला कळालं. आता वत्रासुर असा होता की त्याला असं वरदान होतं की त्याला मृत्यू येईल तो फक्त दधीची ऋषीच्या हाडकानं, अर्थात आस्थेनं. आस्था म्हणजे अस्थी. दधीची रुचीच्या अस्थी आणायच्या, त्याचा बाण करायचा आणि हा अस्थीपासून बनवलेला बाण व्रत्रासुराला मारायचा, मग तो मरेल, असं वरदान. इंद्राने दधीचीकडे प्रार्थना केली. इंद्र म्हणाला, ऋषीवर, व्रत्रासुरानं हाहाकार माजवलाय, तो मरेल तर फक्त तुमच्या अस्थीने, तुमच्या अस्थी द्या, त्याचा मी बाण करेल आणि व्रत्रासुराला मारेल. आता एखाद्याला त्याच्या अस्थी हाडकं मागायचे म्हणजे तो मनुष्य जगेल का? व्रत्रासुरानं सगळी हाडकं काढून दिली, आपला देह त्यागला. इंद्रानं या दधीची ऋषीच्या आस्थींपासून बाण बनवला, अनेक बाणं बनवले आणि हा व्रत्रासुर तपश्चर्या करत असताना धोक्याने पाठीमागून जाऊन इंद्रानं या आस्थीचे बाण मारले आणि त्या व्रत्रासुराची 3 मुंडके उडवली. ही 3 मुंडके तुटून पडली त्या राक्षसाची. त्यावेळेस ती हसू लागली आणि ती म्हणाली, इंद्रा, तू पापी आहेस, तू घातकी आहेस. व्रत्रासुर म्हणतो, इंद्रा, तू पापी आहे, तू घातकी आहेस. मी तपश्चर्या करत असताना धोक्यानं पाठीमागून मला मारलंस. तुला मी शाप देतो, तू दिंडीर वनात जाऊन वीट होऊन पडशील. आणि हा इंद्र या दिंडीर वनात वीट होऊन पडलाय. इंद्र वीट होऊन पडलाय दिंडीर वनात, जिथं पुंडलिक राहत होता. आता इंद्र घाबरला, असा शाप दिला वीट होण्याचा म्हणल्यावर. धावत धावत भगवान विष्णूकडे गेला इंद्र. म्हणले, देवा, मला असं असं झाले, चुकलं माझं, मला शाप दिलाय. भगवान विष्णू म्हणाले, आता यातून माघार तर नाही आहे, पण ठीक आहे म्हणले, ज्यावेळेस मी कृष्ण अवतार धरेल त्यावेळेस कृष्ण अवतारात ती जी वीट आहे, तू वीट होऊन पडला, त्या विटेवर मी उभा राहील आणि तुझा उद्धार करेल. तर ते लोहदंड तीर्थ पंढरपुरात, जिथं पुंडलिकाचं मंदिर आहे, तिथं दिंडीरवन होतं पहिलं, दिंडीरवन. तिथं पुंडलिक राहत होता आणि पुंडलिकाच्या घरात ती वीट होती, इंद्राच्या रूपानं पडलेली. तर ती पांडुरंगाच्या पायखालची वीट इंद्र आहे. पुंडलिक मागच्या जन्मातला राजा होता. भगवंताने त्याला वरदान दिलं की
या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी तुझा उद्धार करेल. आता दुसऱ्या जन्मात हा पुंडलिक एका ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला. लग्न झाल्यानंतर अगोदर चांगला होता पण लग्न झाल्यानंतर पूर्णतः बायकोच्या ताब्यात गेला. अतिशय दुष्टासारखं वागू लागला. आईवडिलांचा छळ करू लागला. बायकोन सांगावं यांनी ऐकावं. बिघडला, काही कारण असं पण बिघडला. आईवडिलाचा जबरदस्त खूप छळ करू लागला. आईवडिलांनी एकदा विनंती केली, म्हणले पुंडलिक आम्हाला काशी करून आण रे. मनात तर नव्हतं पण रागा म्हणला चला. घेतले मायबाप. बैलाला कासरा बांधतो आपण, 2 बैल मोकळे असतात, कासरा बांधला, मालक पुढे चलतो आणि बैल कासऱ्याला बांधले आणि बैल मालकाच्या मागे चालतात. तसं आईवडिलाच्या गाड्याला कासरा बांधलाय, बायको खांद्यावर घेतली आणि मायबापाला त्या कासऱ्याने बैलासारखं उडीत चाललाय काशीला. जाताना वाटेत कुकुटा स्वामीचा आश्रम लागला. त्याने एक असं दृश्य पाहिलं की संध्याकाळची वेळ 3 अतिशय मलिन स्त्रिया त्या आश्रमात गेल्या आणि बाहेरून पाहतोय त्या स्त्रियाने तो आश्रम झाडून काढला. कुकुटा स्वामीचं दर्शन घेतलं आणि बाहेर येताना त्या इतक्या उजळ निर्मळ सुंदर होऊन आल्या. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने टोकलं, म्हणलं माते तुम्ही तिघी नारी आज जाताना मळकट घाणेरड्या गल्लीचे होता आणि आता आलात तर स्वच्छ होऊन आलात, सुंदर होऊन आलात, काय रहस्य? तर तिन्ही माता म्हणाली आम्ही गंगा जमुना सरस्वती आहोत. तुझ्यासारखे पापी येतात, बायकोला खांद्यावर बसवले सर, मायबापाला जनावरासारखं वडीत चाललास, तुझ्यासारखे पापी येतात गंगेला, आमच्या तीर्थात स्नान करतात, तू पवित्र होतो पण तुझं पाप आम्हाला लागतं ना आम्ही मलिन होतो, ते धुवायला आम्ही इथे येतो कुकुटा स्वामीकडे. का तर कुकुटा स्वामी ही मातृपितृ भक्त होते. कुकुटा स्वामी मातृपितृ भक्त होते आणि आईवडिलाच्या सेवेने ते पावन झाले होते. कुकुटा स्वामी ऋषी तर होते पण मातृपितृ भक्तही होते. तशा मातृपितृ भक्त असलेल्या ऋषीच्या दर्शनाने, त्यांच्या सेवेने आम्ही पुन्हा पवित्र, निर्मळ आणि गोऱ्या पान होतो. आणि मग तू तर पापीच आहेस. तुला जर पवित्र व्हायचं असेल तर ज्या आईवडिलाला वडून घेऊन चालला जनावरासारखं त्यांची सेवा कर, तूही कुकुटा स्वामीसारखा पवित्र होशील. हा गंगा जमुना सरस्वती यांचा उपदेश ऐकल्यानंतर या पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याच्या बुद्धीत पालट झाला. तो परत काशीचं दर्शन घेऊन दिंडीर वनात आला आणि तिथं मायबापाची सेवा करू लागला. एवढी सेवा की विचारू नका. नुसतं जीवन आईवडिलाच्या सेवेत घालत होता. चंद्रभागेच्या तीरावर ते लोहदंड तीर्थ, तिथे पर्णकुटी करून राहत होता. घर असेल, पर्णकुटी असेल, तिथं राहत होता चंद्रभागेच्या तीरावर दिंडीर वनात. एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आपल्या घरात बैठकीत बसले असताना त्यांना राधाराणीची आठवण झाली. खूप आठवण झाली. राधाराणी तिथं प्रकटच झाली देवाच्या आठवणीमुळे. आणि ती राधाराणी येऊन भगवान कृष्णाच्या डाव्या हाताला बसली. रुक्मिणी आली तर रुक्मिणीने दृश्य पाहिलं. आता आपल्या नवऱ्याच्या बाजूला एखादी परकी बाई येऊन बसली तर कोणत्या बाईला आवडेल? रुक्मिणीला राग आला, ते सहन झाला नाही. रुक्मिणी सरळ द्वारका सोडली आणि दिंडीर वनात आली. रुसून गेली. रुक्मिणी रुसून गेली दिंडीर वनात. भगवान कृष्णाला लीलाच करायची होती. जाऊ दिलं तिला पुढं. पाठीमागून भगवान कृष्ण काही गोपाळ आणि यादव घेऊन रुक्मिणीच्या शोधात दिंडीर वनात आले. रुक्मिणीला शोधलंय.
चल म्हणले वापस जाऊ द्वारकेला. रुक्मिणी रुसली होती, म्हणले नाही यायचं मला. बरं ठीक आहे म्हणले, थांब इथं थोडा वेळ. थांबली रुक्मिणी. भगवान कृष्ण गेले आणि पुंडलिकाच्या दारात उभे राहिले आणि पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिकाला हाक मारली. अरे म्हणले पुंडलिका मी आलोय, भगवान श्रीकृष्ण आलोय. गेल्या जन्मात मी तुला शब्द दिला होता, तुझा पुढच्या जन्मात उद्धार करेल. मी आलोय बाबा तुझा उद्धार करायला, दार उघड. छप्परच होतं, कोप्याचं वगैरे दार उघडच असेल, झोपाट्या बेपाट्यासारखं दारही उघडच असेल. तिथं कुठं मोठं घर होतं. दारात उभं राहिले, दार बी नसेल. पुंडलिक देवाकडे, देव पुंडलिकाकडे पाहत आहेत. म्हणजे पुंडलिका मी आलोय ना तुझ्या भेटीला, तुझा उद्धार करायचा आहे. पुंडलिक आईवडिलाची सेवा करत होता. म्हणले देवा माझ्या मांडीवर आईवडिलाचं डोकं आहे आणि ते गाढ निद्रेत आहेत आणि मी त्यांचे हातपाय जे जमेल ते दाबतोय. म्हणले मी मांडीवर डोकं म्हणल्यावर हातच दाबेल, तो पाय तर खाली होते. मांडीवर डोकं आहे म्हणले दोघांच्या आईवडिलाचं आणि मी त्याचे हात खांदे वगैरे दाबतो, सेवा करतो. ते मी जर उठलो तर त्यांची निद्रा भंग होईल. ते जेव्हा झोपेतून जागे होतील त्यावेळेस मी तुला भेटेल. तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. पुंडलिकाने एक वीट भिरकवली आणि जी वीट भिरकवली भगवान कृष्णाकडे, ती वीट तो इंद्र होता. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिलेत. तुकोबाराय कौतुकाने लिहित आहेत, का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे धीट मागे भिरकावलीस वीट. अरे पुंड्या मजेने म्हणतायत तुकोबाराय. अरे पुंडलिका तू का मातला म्हणले, का रे पुंड्या मातलासी, देवाला उभं केलंस तिष्ठत. कौतुकानं लिहितात तुकोबाराय. तात्पर्य आईवडिलांना जाग येईपर्यंत, आईवडिलाची सेवा संपेपर्यंत पुंडलिकानं त्या फेकलेल्या विटावर भगवान श्रीकृष्ण उभे आहेत. आईवडील जागे झाले, आईवडिलाची सेवा संपली. पुंडलिक उठला, म्हणले देवा आता या. म्हणले पुंडलिका तू विटेवर उभं केलं, आता काय बोलतोस, तूच बाहेर आहे. गेला पुंडलिक बाहेर आणि माग म्हणले काय मागायचं. पुंडलिक म्हणतो देवा काही नको. युगे युगे सृष्टी आहे तोपर्यंत, जग आहे तोपर्यंत, चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत या विटेवर असाच उभा राहा आणि आलेल्या प्रत्येक भक्ताचा उद्धार कर. भगवान श्रीकृष्ण म्हणाले तथास्तु. आणि हा भगवान श्रीकृष्ण विटेवर उभा आहे म्हणून तेव्हापासून तो विठ्ठल आहे. हा विठ्ठल, त्याचंच नाव पांडुरंग आहे. भगवान श्रीकृष्णाला पांडुरंग का म्हणतात, त्याचं नाव पांडुरंग आहे. पांडू या शब्दाचा अर्थ होतो पांढरा. पंडुरोग, पंडू म्हणजे पांढरा. ॲनिमिया, शरीरातलं रक्त कमी झाले की मनुष्य पांढरा पडतो, लालीच्या ऐवजी पांढरा पडतो, त्याला पंडुरोग म्हणतात. पांडवाच्या वडिलांनाही पंडुरोग होता. तर पंडू म्हणजे ॲनिमिया, पांडू मनुष्य पांढरा पडतो म्हणजे ॲनिमिया, ॲनिमियामध्ये पांढरा दिसतो. दॅट इज कॉल्ड एज ए पेलार. पेलार म्हणजे पांढरा आणि ते पंडू, पंडू म्हणजे पांढरा. भगवान श्रीकृष्ण गाई चारून यायचे संध्याकाळी. बालगोपाळ 7-8 वर्षाचे असताना गोकुळामध्ये त्या गाईच्या पायाने धूळ उडायची. ही उडालेली धूळ संध्याकाळच्या वेळेला घरी येत असताना या सगळ्या बाळगोपाळाच्या कृष्णाच्या अंगावर बसायची आणि सगळे पोरं पांढऱ्या शिपीत दिसायचे. आणि हा कृष्ण काळा असून पांढरा शिपीत दिसायचा या धुळीमुळं, आणि म्हणून त्याला नाव पडलं पांडुरंग. हो तो तुम काले लेकिन दिखते हो पांडू, दिखते हो शपथ करके तुम पांडुरंग हो. विटेवर उभा आहे म्हणून विठ्ठल, धुळीने पांढरा व्हायचा म्हणून पांडुरंग. हाच कृष्ण विटेवर उभा आहे, तो विठ्ठल आहे, तो पांडुरंग आहे. या श्रीकृष्णाची या वीटरूपी सिंहासनावर पुंडलिकानं प्राणप्रतिष्ठा केली आहे. आणि तेच तुकोबाराय आजच्या प्रस्तुत अभंगात सांगतायत. दुसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतात की देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर बसलेत.
पण आमचा पंढरपुरातला देव सिंहासनावर उभा आहे. पंढरपुरातला देव सिंहासनावर उभा आहे. त्याच्या पायाखाली असलेली इंद्ररूपी ईट हेच त्याचं सिंहासन आहे. आणि या सिंहासनावर उभं केल्यानंतर पुंडलिकाने या भगवान श्रीकृष्णाला बांधून घेतलंय. म्हणले, देवा, तुझ्या हातात नाना प्रकारची आयुध आहेत, शस्त्र आहेत, गदा आहे, चक्र आहे, ती बाजूला टाक. बिना शस्त्राचा उभा राहा. काही तुझ्या हातातली शस्त्र पाहून येणारा भक्त घाबरेल, ती शस्त्र बाजूला टाक. का तुला सवय आहे घेऊनी चक्र गदा हाची करीतो धंदा. घेऊनी चक्र गदा हाची करीतो धंदा. तुला सवय म्हणले चक्र गदा घेऊन फिरायचं, दुष्टाला मारायचं, सज्जनाला मागं राखायचं. हा चक्र गदा टाकून दे म्हटले. कमरेवर हात दे. कमरेवरचे हात काढू नको. पण कमरेवर ठेवलेले हात काय सांगतात की देव निशस्त्र झालेत. पुंडलिकाने कमरेवर देवाचे हात बांधलेत, देव निशस्त्र झालेत. हे एक कारण. कमरेवर हात आहेत, ते कमरेवरचे हात सुचवतात की भवसागराचं पाणी कमरे इतकंच आहे, विठ्ठलाला शरण जा, तुम्ही सहज तरून जाल. कमरेवरचे हात सुचवतात. कमरेवर हात दिल्यानंतर मनुष्य सतर्क असतो. तुम्ही एखाद्या विहिरीच्या काठावर उभा राहा आणि विहिरी डोंकावून पहा, मनुष्य कमरेवर हात ठेवतो. कमरेवर हात ठेवला म्हणजे तोल जात नाही, पुढे विहिरीत पडत नाही. शिवाय कमरेवर हात देऊन उभा राहिलं तर मनुष्य सतर्क असतो. तुम्ही खो खो खेळत आहात, कुणीकडे हात ढिल्यासारखे ठेवले तर खो म्हणलं किंवा मागचा प्लेअरून तुम्हाला शिवतो किंवा खो म्हणलं की पळता येत नाही. तुम्ही कमरेवर हात देऊन उभा राहिले सतर्क असता. 1 2 3 म्हणलं की तुम्ही पळता. अशी अनेक कारणं आहेत देवाने कमरेवर हात का ठेवले. ते त्याचं एक प्रमुख कारण पुंडलिकाने सांगितलं, हातातली आयुध गदा चक्र खाली ठेव. पुन्हा हुकून चुकून घेशील म्हणून हात बांध कमरावर, ठेव कमरावर. हुकून चुकून हातात घ्यायचा नाहीस म्हणून देवाचे हात कमरावर बांधले. आणि आल्या गेलेला भक्त दुष्ट असो पापी असो, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. तुमचा स्वभाव म्हणले भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृतम. तू साधूचं रक्षण करतो, भक्ताचं रक्षण करतो आणि दुष्टाला मारतो. मागच्या अवतारात ते चाललं, पण या अवतारात चालायचं नाही. या अवतारात तुला भक्ताचं रक्षण करायचे आणि दुष्टाचे रक्षण करायचे. म्हणून तुझी समदृष्टी ठेव, तुझे समचरण ठेव, तुझ्यात विषमता नको आहे. तुझे पाय कसे ठेव, विटेवर सम ठेव. सज्जनाचा उद्धार कर, दुर्जनाचा उद्धार कर. तुझ्याकडे सज्जनाले उद्धार करशील ते नाही चालायचं म्हणले. मला वचन दे, दुर्जनाचा उद्धार कर. आणि मग मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. पुंडलिकाने बांधून घेतले. पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. वचन घेतले देवाकडून. पुंडलिकानं बांधलाय देव इथं. हातातली शस्त्र अस्त्र आयुधे खाली टाक, कमरावर हात दे. हात बांधून ठेव कमरावर, सोडू नको. चुकून शस्त्र हातात घेऊ शकतोस तर कमरावर हात बांधल्यात तुला घेता यायचे नाही. का त्या शस्त्राला लोक घाबरतील, त्याची गरज नाही. आपले ठेव खाली हात. तुझे विटेवर चरण सम ठेव. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझी हरिवरती राहू. विटेवर चरण सम ठेव. तुझी दृष्टी सम ठेव. सज्जनाचा तर उद्धार कर, पण दुर्जनाचाही कर. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. मग समचरण आहेत, दृष्टी सम आहेत, कमरेवर हात आहेत. दृष्टी नासागरावर ठेव. समत ठेव पण नासागरावर ठेव. समोर ठेवशील हुकून चुकून डोळे वटारलेस समोरचे घाबरतील. नासागरावर ठेव म्हणजे पापण्या लावलेल्या राहतील, तुला डोळे वटारता यायचे नाही, लोक तुला भ्यायचे नाही. अशी अनेक बंधनं घातली आणि पुंडलिकाने देवाला विटेवर उभा केलंय
आणि पुंडलिकाने देवाला विटेवर जे उभं केलं आहे, ती वीट हे सिंहासन आहे, ती वीट इंद्र आहे. आणि इंद्ररूपी विटेवर देवाला पुंडलिकाने उभा केलं आहे. आणि ज्या विटेवर पुंडलिक उभा आहे तेच देवाचं पांडुरंगाचं सिंहासन आहे. इतर तर सिंहासनावर देव बसलेला असेल, पण पंढरपुरात सिंहासनावर उभा आहे आणि वीट हे सिंहासन आहे. एरवी प्राणप्रतिष्ठा करताना ब्राह्मण देवता मंत्र म्हणतात. एखाद्या मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा करतात, मूर्ती स्थापना करतात. इथं पुंडलिकच ब्राह्मण आहे, पुंडलिकच मंत्र म्हणतोय. पुंडलिकाने देवाला बांधलं आहे आणि पुंडलिकानेच देवाची प्राणप्रतिष्ठा केली. आणि हा देव आहे पंढरपुरातला पांडुरंग, आणि तो सिंहासनावर बसलाय. बसलाय म्हणजे उभा राहिलाय. पंढरपुरातलं सिंहासन ही वीट आहे आणि त्या विटेवर तो उभा राहिलाय. आणि मग तुकोबाराय बोलतात की देव बैसले सिंहासनी. भले देव सिंहासनावर बसत असेल, राजा देव आहे, सिंहासनावर बसतो. देव तर देवच आहे, सिंहासनावर त्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. सिंहासनावर देव बसतो, राजा बसतो. पण हा पंढरपुरातला देव पांडुरंग वीट रूपी सिंहासनावर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूया. तुळशी हारगळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. याला तुकोबाराय म्हणतात की देव बैसले सिंहासनी. मग आता तुकोबाराय हात वर करतात. उभारीला हात, उभारीला हात, जगी जानविली मात. तुकोबाराय आनंदी झालेत. कशानं? तर देव सिंहासनावर आरूढ झालेत, विटेवर उभे राहिलेत, आनंदी झालेत तुकोबाराय. आणि आनंदानं हात वर करतायत आणि जगाला जाणीव करून देत आहेत की ए बाबानो, देव आता सिंहासनावर बसलाय, विटेवर उभा राहिला. या या, काय घराने सांगा देवाला, देव तुमची प्रत्येक अडचण सोडविल. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर बसलेत, अर्थात विटेवर उभे आहेत. तुम्ही आता याचक म्हणून देवाकडे या आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्या. आल्या याचकासी पुरे धनी. धनी म्हणजे इच्छा. धनी या शब्दाचा अर्थ नवरा होतो, मालक होतो. परंतु या ठिकाणी धनी या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. नवराची एक ओवी सांगतो म्हणजे धनी शब्दाचा अर्थ लक्षात येईल. नातारी बालकाच्यानी धनी धाईजे, का शिष्याच्यानी झाले पण होईजे, ते सद्गुरू एकलेची जाणीजे का प्रसवतीया. नीट आहे का होई. नातरी बालकाच्यानी धनी धाईजे, का शिष्याच्यानी झाले पण होईजे, ते सद्गुरू एकलेचे जाणीजे का प्रसवतीया. लहान बाळे, भूक लागली, पोटात तोडायला रडू लागले, मोठ्या मोठ्यानं रडत आहे. आईच्या हातात काम आहे, आईने काम टाकलं, धावत आली, बाळाला स्तनपान केलं, बाळाचं पोट भरलं. आता बाळ खेळू लागले. पोट भरले बाळाचं, बाळ खेळतंय, पोट भरले बाळाचं, आनंद आईला. बाळाची इच्छा पूर्ण झाली, पोट बाळाचं भरलंय, आनंद आईला. शिष्य आपल्यापेक्षा वरचढ निघालाय, आनंद गुरुला. गुरुची इच्छा पूर्ण झाली. गुरुची काय इच्छा आहे? गुरुची इच्छा आहे माझा शिष्य माझ्यापेक्षा वरचढ निघाव, ही गुरुची इच्छा आहे. बालकाच्यानी धनी धाईजे, का शिष्याच्यानी झाले पण होईजे, माझा शिष्य माझ्यापेक्षा वरचढ निघावा, ही गुरुची इच्छा आहे. माझं बाळ आनंदानं खेळावं, ही आईची इच्छा आहे. आणि म्हणून धनी या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. आणि तेच तुकोबाराय इथं म्हणतात की आल्या याचकासी पुरे धनी. बाबांनो, मी हात वर करून सांगतोय, या तुम्हाला जाणीव करून देतो की देव सिंहासनावर बसलाय, पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. तुम्ही आता याचक म्हणून या पांडुरंगाकडे या, काय मागायचं मागा आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्या. इथे तुकोबारायांनी फक्त याचक शब्द वापरलाय. तुकोबारायांनी एका अभंगात याचक शब्द वापरलाय, पण त्याच्या पुढे भिकारी शब्द लावलाय. महाराज म्हणतात की ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. तुकोबाराय म्हणतात की देवा मी तुझ्या दारात उभा आहे. उभा नाही, ठाकलोय म्हणतात. उभा राहणं म्हणजे ढिल्लंय, आणि ठाकलोसे म्हणजे पाय रोवून उभा राहणं.
पाय मागं पुढं करायचे, राहून उभं राहायचं. देवाच्या दारात खाऊन घ्यायचं, पाय राहून उभं राहायचं, म्हणजे ठाकलोसे द्वारी, ताकद लावून उभं राहायचं पायाला. त्याला काय म्हणायचं? ठाकलोसे द्वारी. देवा म्हणजे तुझ्या दारात ठाकलोय, उभा टाकलोय. काय म्हणून? याचक भिकारी म्हणून. आता याचक आणि भिकारी हे दोन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत, फक्त त्यात 19-20 वगैरे नगभर फरक आहे. भिकारी आणि याचक यांच्यात फरक काय? दोघं भिकाच मागतात, पण फरक काय? तर भिकारी आपण देऊ ते घेतो, आणि याचक जे मागेल ते आपल्याला द्यावं लागतं. हा फरक आहे याचक आणि भिकाऱ्यात. एखादा भिकारी एखाद्या दारात गेला, काठी हातात, एखादा टंबराळ फुटका हातात, भीक मागायला, आणि दारात उभा राहतो म्हणतो, आई भिकाऱ्याला काही वाढा, आई साहेब भिकाऱ्याला काही वाढा, आई साहेब भिकाऱ्याला काही शिळे पाका वाढा, आई भिकाऱ्याला काही वाढा. तो कुठल्याच पदार्थाचं नाव घेत नाही, आई भिकाऱ्याला काही वाढा. मग आतली आई जे काय आणील, शिळं पाकं ताजं जे काय असेल त्याच्या त्या टंबऱ्याला टाकते, भिकारी घेतो आणि गुपचूप निघून जातो. आपण दिलंय ते घेतो आणि निघून जातो तो भिकारी. पण याचक तसा नसतो. याचक मागतो, वस्तूचं नाव सांगतो. याचक अधिकारी पुरुष असतो, ज्ञानी असतो, आणि तो मागेल तेच द्यावं लागतं. एखादा याचक दारात उभा आहे, तो म्हणतो, मालक माझ्या मुलीचं लग्न आहे, सगळी जुळाजुळ झाली आहे, एक पोतभर गहू कमी पडलेत, तुम्ही धनवान आहेत, मी याचना करतो, मालक मला एक गहूवर एक पोतभर गहू द्या, मालक मला एक पोतभर गहू द्या. याचक याचना करतो, वस्तूचं नाव सांगतो. तो पोतभर गहू मागतोय, तुम्हाला पोतभर गहूच द्यावं लागतात. तिथं बाजरी देऊन चालत नाही, ज्वारी देऊन चालत नाही. याचक वस्तूचं नाव सांगतो, आणि तो जो मागेल ते द्यावं लागतं. भिकारी काही मागत नाही, आपण देऊ ते घेतो, निघून जातो. तुकोबाराय भिकारी आहेत, मागतायत म्हणून भिकारी आहेत, आणि वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून तुकोबाराय याचक आणि भिकारी दोन्ही आहेत. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. कशाची याचना करतात तुकोबाराय? मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. भातुके म्हणजे खाऊ. देवा मला प्रेमाचा खाऊ दे. तुकोबाराय बाकी काही मागत नाहीत. ऐका, यशस्वी अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यातलं काही मागत नाहीत. देवा हे काही नका मला. तुकोबारायला बरंचसं मागण्यासारखं होतं, पण सगळं बाजूला सरकवलं. तुकोबाराय डायरेक्ट प्रेमाला हात घातला. ही जी अति दुर्मिळ आहे. देव सगळं देतो पण प्रेमच देत नाही. प्रेम देण्याच्या बाबतीत देव अतिशय चिकट आहे. तुकोबाराय देवाकडून प्रेम मागतायत. तुकोबाराय प्रेम मागतायत. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी आहेत, पण काय मागतायत त्याचं नाव सांगतायत म्हणून ती याचक आहे. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी, आणि काय मागतायत तर प्रेम मागतायत, त्या वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी आहे. तुकोबाराय मागतात म्हणून भिकारी, आणि वस्तूचं नाव सांगतात म्हणून याचक, आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी आहे. भिकारी हे 3 प्रकारचे असतात. एक साधा भिकारी, एक श्रीमंत भिकारी, आणि एक याचक भिकारी. साधा भिकारी रस्त्यावर भीक मागतो, भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे, शिळे पाकं काही मागतो. साधा गरीब भिकारी, तो एक भिकारी. दुसरा श्रीमंत भिकारी. तुम्ही म्हणाल श्रीमंत आणि भिकारी? हो, श्रीमंत भिकारी. नाथ महाराज भिकारीची व्याख्या सांगतात नाथ भागवतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. नीट ऐका होई. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण ज्याचं अजून मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, ती भिकारी आहे.
रस्त्यावर टांबऱ्याला घेऊन भीक मागते ते खरं भिकारी नसते. नाथ महाराज भिकारी कोणाला म्हणतात? ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, अब्जावधी रुपये जवळ आहेत, पण एवढं असून ज्याचं मन भरलं नाही, पोट भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, ते भिकारी असते. आणि त्याला श्रीमंत भिकारी म्हणतात. एक गरीब भिकारी, एक श्रीमंत भिकारी, आणि तिसरा याचक भिकारी. याचक भिकारी तुकोबार आहेत. तुकोबार आहे, मागतायत म्हणून भिकारी आहेत, आणि काय मागतायत त्या वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक आहेत. आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी आहेत. तुकोबाराय प्रेम मागतायत, माझं भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी, आणि काय मागतायत ते प्रेम मागतायत त्या वस्तूचं नाव सांगतात म्हणून याचक आहे. म्हणून याचक भिकारी. भिकारी वस्तूचं नाव सांगत नाही, आपण देऊ ते घेतो निघून जातो. भिकारी कधी म्हणतो का, ऐसा आहे मला गुलाबजामुन वाढा, ऐसा आहे मला बासुंदी वाढा, ऐसा आहे मला पुरी वाढा. भिकारी कधीच म्हणत नाही. तो म्हणतो ऐसा आहे काहीतरी वाढा, आणि आपण काहीतरी देतो ते घेतो निघून जातो. तो भिकारी असतो. याचक तसा नसतो. याचक याचना करतो, प्रार्थना करतो, मला हेच वाढा, देवा मला प्रेमच वाढ, देवा मला पोतेवर गहूच वाढ, माझ्या मुलीचं लग्न आहे. याचक वस्तूचं नाव सांगतो, आणि मागेल तोच द्यावा लागतो, मागेल तेच द्यावं लागतं. हा भिकाऱ्यातला आणि याचकातला फरक आहे. भिकारी आपण देऊ ते घेतो निघून जातो, याचक जे मागेल ते द्यावं लागतं. तुकोबाराय मागतायत प्रेम, वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक, मागतायत म्हणून भिकारी, म्हणून तुकोबाराय याचक भिकारी. तुकोबाराय मागतायत म्हणून भिकारी, आणि काय मागतायत त्या वस्तूचं नाव सांगतायत म्हणून याचक, आणि म्हणून तुकोबाराय याचक भिकारी. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. तर इथं शब्द प्रयोग असा आहे की आल्या याचकासी पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. देव सिंहासनावर विराजमान झाले.